सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो। आज रात्री 10 नंतर मध्यरात्री व या ठिकाणी 29 जून 2024 रोजी राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढणार आहे मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील कमेंटमध्ये कळवा। व मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही, आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर या ठिकाणी मित्रांनो आज रात्री 10 नंतर मध्यरात्री तसेच 29 जून 2024 रोजी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे ते आपण पाहू। तर मराठवाड्यापासून सुरुवात करू मित्रांनो। या ठिकाणी नांदेड, परभणी, जिंतूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय। या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तसेच जालना, परभणी, हिंगोली या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकताय नांदेड, परभणी, अहमदपूर या ठिकाणी उदगीर, लातूर, तुळजापूर, धाराशिव, केज, भूमपरांडा, वाशी, बीड, माजलगाव या ठिकाणी पैठण, जालना, जिंतूर, हिंगोली, उमरखेड या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये मित्रांनो अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतो। यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर चंद्रपूर, वणी या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर कोकणपट्टीमध्ये मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये तर पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळतच आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच या ठिकाणी पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला काहीसा पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतो। तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो, परंतु मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टीमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर उत्तर महाराष्ट्र, खानदेश या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात, आपण अशाच प्रकारचे पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।